ओम श्री सद्गुरुनाथ संत कायकाळेश्वर महाराज की जय. ओम गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. नास्ति तत्वं गुरुः परम. विश्वात माता पिता भाऊ बहीण पती पत्नी वगैरे संबंधाप्रमाणे गुरु शिष्याचा संबंध देखील एक संबंधच आहे, परंतु दुसरे सर्व संबंध जीवाची बंधने वाढविणारे आहेत. गुरु शिष्याचा संबंध मात्र सर्व बंधनातून मुक्त करतो. म्हणून जगात जर एखादा सार्थक संबंध असेल तर तो आहे गुरु शिष्यांचा संबंध. हाच एकमेव असा संबंध आहे जो दुसऱ्या सर्व संबंधनापासून मुक्ती देऊन शेवटी स्वतः देखील दूर होतो. जीवाला स्वतः शिवस्वरूपाचा अनुभव करून मुक्त करून टाकतो. अशा परम मुक्तावस्थेविषयी म्हटले आहे, अत्र पिता पिता भवती माता माता लोका लोका देवा देवा वेदा अवेदा. अत्र अस्तेनो अस्तेनो भवति भ्रूणः अभ्रूणः चाण्डालो चाण्डालः पौलक्सो पौलक्सः श्रवणो श्रवणस्ताप सो अतापसो अनन्वागतं पुण्येनानन्वागतं पापेन तीर्णो हि तदा सर्वाच्छोकानं हृदयश्च भवति. या अवस्थेत पिता पिता राहत नाही, माता माता राहत नाही, लोक लोक राहत नाहीत, देव देव राहत नाहीत, वेद वेद राहत नाहीत. या स्थितीत चोर चोर राहत नाहीत, भ्रूण हत्यारा गर्भस्थ शिशूचा हत्यारा भ्रूण हत्यारा राहत नाही, चांडाळ चांडाळ राहत नाही, पोलक्स शूद्र वडील व क्षत्रिय आईद्वारे उत्पन्न झालेला पुत्र पौलकस राहत नाही, यती यती राहत नाही, तपस्वी तपस्वी राहत नाही. या स्थितीमध्ये त्याला पुण्य हे होत नाही आणि पापही लागत नाही, कारण तो दुःखाच्या पलीकडे निघून जातो. बृहदारण्य उपनिषदम. अशा अद्भुत पदावर आरूढ होण्यासाठी सद्गुरूंच्या सानिध्याची परम आवश्यकता आहे. सद्गुरू अर्थात कोण? ज्यांच्या केवळ सानिध्यामुळे ज्यांच्या केवळ दर्शनामुळे तुम्हाला आम्हाला विसरलेल्या शिवस्वरूपाची आठवण येईल, ज्यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला आपल्या स्वतःच्या डोळ्यांचा प्रकाश दिसेल, ज्यांच्या वाणीत तुम्हाला आपल्या अंतरातील मधुर संगीत ऐकू येईल, ज्यांच्या उपस्थितीने तुमचे जीवित्व विरघळून लागेल आणि आतील सुषुप्त विराट शक्ती जागृत होऊ लागेल, तसेच ज्यांच्या शरणी जाऊन तुम्ही आपला अहंकार विसर्जित करण्यास तयार व्हाल, असे सद्गुरू तुमच्यात साहस भरतात, तुमचा आत्मविश्वास जागृत करतात, तुम्हाला मार्ग दाखवितात, ज्यावर चालण्यास तुम्ही सक्षम व्हा. अंतर्मुख होऊन अनंताच्या प्रवासासाठी चालू लागा आणि शेवटी शाश्वत शांती व परम निर्भयतेचे स्वामी बना. गुरूंच्या सानिध्यामुळे शिष्याच्या चित्तात मौलिक परिवर्तन होऊ लागते. गुरूंच्या चित्तात अपार शक्ती असते, कारण त्यांचे चित्त सूक्ष्मता आणि व्यापकतेच्या पराकाष्ठेवर पोचलेले असते. परंतु शिष्याचे चित्त अद्याप भौतिकतेच्या पाशात फसलेले असते. शिष्य अद्याप आपल्या आत ज्या ईश्वरत्वाला पाहू शकत नाही, त्या ईश्वरत्वाला गुरूंची पारदर्शी दृष्टी पाहते. शिष्याला त्यांच्या
ईश्वर तत्वात जागृत करण्यासाठी गुरु मदत करतात. संप्रेक्षण शक्तीचा वर्षाव करून शिष्याचा रोम रोम पुलकित करून टाकतात. मानवजातीचे हे सद्भाग्य आहे की आज समस्त विश्वातील वैज्ञानिक आध्यात्मिक रहस्यांचा शोध घेण्यात रस घेऊ लागले आहेत. अनेक प्रकारचे प्रयोग करून अध्यात्मशास्त्राला वैज्ञानिक पद्धतीने तपासण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माणसाच्या उपस्थितीचा प्रभाव, त्याच्या संकल्पाचा आणि कृत्यांचा प्रभाव वनस्पतीवर कसा होतो हे जाणण्यासाठी अनेक प्रयोग झाले आहेत. एका खोलीत 4 रोपे 4 कुंड्यासहित ठेवून आळीपाळीने 4 लोकांना त्यांच्या जवळून नेण्यात आले. 4 लोकांपैकी एकाने पूर्वसंकेतानुसार एका रोपाला चिरडून नष्ट करून टाकले. बाकीच्या 3 रोपावर अत्यंत संवेदनशील यंत्रे लावण्यात आली होती. जी यंत्रे त्या रोपांच्या सूक्ष्म संवेदनांना टिपत होती. आता प्रत्येक व्यक्तीला आळीपाळीने त्या रोपांच्या जवळून पुन्हा पाठवण्यात आले. पहिल्या 3 व्यक्ती जवळून जाताना रोपावर काहीच प्रभाव दिसून आला नाही. परंतु जेव्हा रोप चिरडून टाकणाऱ्या त्या 4थ्या व्यक्तीला पाठवण्यात आले तेव्हा ती रोपे घाबरली. त्या भीतीच्या संवेदनांना यंत्राने सुईद्वारे स्पष्टपणे दाखविले. दुसऱ्या एका प्रयोगात एका बगीचातील माळ्याला दुसऱ्या गावी पाठवण्यात आले. बगीचातील रोपावर लावलेल्या यंत्राने रोपामध्ये वाढणारी विषादपूर्ण कंपने दाखविली. जणू माळी दूर गेल्याने रोपांना मोठे दुःख झाले होते. नंतर ज्या दिवशी माळ्याने बगीच्याजवळ रोप येण्यास सुरुवात केली त्याचवेळी यंत्राने रोपामध्ये पसरणाऱ्या हर्षोल्लासाच्या आंदोलनांना दाखविण्यास सुरुवात केली. चैतन्याच्या सुषुप्त अवस्थेत राहणाऱ्या वनस्पतीवर अशिक्षित माळ्याच्या हालचालीचा जर प्रभाव पडतो तर परम सूक्ष्म अवस्थेत विचरण करणाऱ्या सद्गुरूंच्या अमृतमय दृष्टीने शिष्याच्या अंतरात सुषुप्त ठिणगी पेटवून विशाल प्रकाशपुंज बनली तर त्यात काय आश्चर्य. एक्सरे मशीन तुमचे कपडे, त्वचा, स्नायू, रक्त, मांस या सर्वांच्या आरपार जाऊन हाडांचे फोटो काढते. तुमच्यात जे अनंत चैतन्य तत्व आहे, तुमचे जे वास्तविक स्वरूप आहे ते तुम्हाला माहीत नाही. परंतु सद्गुरूंना स्पष्टपणे ज्ञात आहे. ते आपल्या करुणामय दृष्टीने ती वास्तविकता पाहण्याचा मार्ग सांगतात. त्यांचे अनुकरण करून त्या मार्गाद्वारे आपणही आपली वास्तविकता जाणणे शिकू शकता. ज्या आत्मदेवाच्या आनंदात सद्गुरू स्वतः तल्लीन आहेत त्या आत्मदेवाचे दर्शन ते तुम्हालाही करवू शकतात. सद्गुरू शिष्याला स्वतःसारखे बनवितात. त्यांच्यात प्रचंड संकल्पशक्ती काम करते. रशियाचे एक वैज्ञानिक फयादो यांनी 1000 मैल दुरून आपले विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत तारेविना संप्रेषित करण्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत. मॉस्को शहरात बसून तेथून 1000 मैल दूर बसलेल्या थिफलिस शहरात बसलेल्या मनुष्याकडे फयादो यांनी कोणत्याही यंत्राची मदत न घेता आपले विचार प्रवाहित केले. त्यांनी आपल्या मनाला एकाग्र करून त्या दूर बसलेल्या मनुष्याला झोपविण्यासाठी झोपी जा अशा प्रकारे संकेत सजेशन्स दिले. थोड्याच वेळाने तो मनुष्य गाढ झोपी गेला. नंतर फयादो यांनी एकाग्रचित्त होऊन 5 मिनिटातच जागा हो अशा प्रकारचे विचार त्याला उठवण्यासाठी पाठवले. 5 मिनिटे संपण्यापूर्वी तो मनुष्य एकदम दचकून जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. मन बुद्धीच्या चाकरीत राहून जगणाऱ्या मनोवैज्ञानिकाद्वारेही जर एवढे होऊ शकते तर मन बुद्धी संपूर्ण प्रकृतीच्या पलीकडे अशा ब्रह्मस्वरूपात सुनिश्चित अधिभौतिकता ज्यांच्या दृष्टीने विसर्जित झाले आहे अशा परम चैतन्य स्वरूप सद्गुरूद्वारे काय होऊ शकणार नाही. विश्वात सर्वात महानाहून महान जर कोणते कार्य असेल तर ते कार्य आहे जीवाला जागृत करून
त्याला त्याच्या शिवतत्वात प्रस्थापित करणे, प्रकृतीच्या पराधीनतेपासून सोडवून त्याला मुक्त करणे, ब्रह्मनिष्ठ महापुरुषांच्या सान्निध्यात हे कार्य स्वाभाविकपणे होत असते. उपनिषदात म्हटले आहे, यदं यदं सृष्यति पाणिभ्यां यदं पश्यति चक्षुषा स्थावरणापि मुचन्ते किं पुनः प्रकृताः जनाः. ब्रह्मज्ञानी महापुरुष ब्रह्मभावाने स्वतःच्या हाताने ज्यांना स्पर्श करतात, डोळ्याने ज्यांना पाहतात, ते जड पदार्थ देखील कालांतराने जीवित्व प्राप्त करून मोक्ष प्राप्त करतात. तर मग त्यांच्या कृपा कटाक्षात आलेल्या लोकांचा पुढे मागे का होईना पण उद्धार होणारच, यात शंका कसली. जीव आपल्या मूळ स्वरूपात तर ब्रह्मच आहे. आत बाहेर वर खाली सर्वत्र भूत भविष्य वर्तमान यामध्ये नेहमी एकच चैतन्य देव आहे. तर मग जीवाला त्याचा अनुभव का होत नाही. आकाश स्वरूप व्यापक आणि सूक्ष्म व आनंद स्वरूप असताना सुद्धा जीव दुःखी का आहे. पाणी 2 घटकापासून बनले आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे दोन्ही वातावरणात कायमचे उपस्थित आहेत. तरी देखील दोघे मिळून पाणी बनून पाऊस पडत नाही. वैज्ञानिक म्हणतात, हे दोन्हीही मिळून पाणी बनवण्यासाठी एका कॅटेलिंग एजंट उत्प्रेरक अभिकर्ताची आवश्यकता असते आणि तो एजंट आहे विद्युत प्रवाह. पाण्याचा हा तिसरा घटक नाही, तरी देखील त्याची उपस्थिती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जीवाला आपल्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव करण्यासाठी सद्गुरूंची उपस्थिती पाहिजे. सद्गुरू स्वतः तर अकर्ता आहेत. त्यांच्या केवळ सान्निध्याने जीवाची जडता नष्ट होऊ लागते आणि सच्चिदानंद स्वरूप प्रगट होऊ लागते. जेव्हा जेव्हा साधक हृदयपूर्वक श्रद्धाभावाने एकाग्रतेने सद्गुरुदेवांचे ध्यान करतो, प्रेमाने स्मरण करतो, तेव्हा दिव्य अंतर्चक्षु असलेल्या सद्गुरुदेवांना तत्काळ जाणीव होते की साधकाकडून प्रार्थनेचा आणि उन्नत विचारांचा प्रवाहित होत आहे आणि हृदयाला स्पर्श करीत आहे. त्याचवेळी ज्याप्रमाणे एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात तेलाची धार वाहते, त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या करुणामय हृदयातून आध्यात्मिक विद्युतचा सुमधुर झरा साधकाकडे वाहू लागतो आणि त्याला आध्यात्मिक आनंदाने पुष्ट करू लागतो. संतवाणी. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उदरलो गुरु कृपे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. दया क्षमा समाधान घ्यावी संताचे दर्शन. जय जव नाही ज्ञान प्राप्ती, तव चुके ना यातायाती. गुरुकृपे विना अधोगती, गर्भवास चुकेना. हरवीन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडी. सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तु दाविले नाही मज.
माझे सुख मजा दाविले डोळा, ढिदले प्रेम कळा ज्ञान मुद्रा. संतानंदाचे स्थळ संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते संत. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलिजे माहेर सायुज्य मुक्तीची. जे वस्तू परम दुर्लभ, जेचा लभ्य लाभ, ते होये सुलभ संत संगे करुनिया. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा साधकाशी साह्य, गुरु हा भक्ता लागी माय. गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी दुबतशी.